पहले ऐसे हो, ऐसा कपड़ा डालो जिसमें आपको कंफर्टेबल हो, ठीक है। नहीं तो देखो ऐसा पकड़ना पड़ता है पीछे से। आमच्या चौघापैकी एकाच कोणाची तरी आहे, ऐश्वर्याला गेस करायची चड्डी कुणाची आहे. आम्ही एकामेकांना घेतो ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये ब्लॉग नंतर पण घेतात. गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे राजस्थानच्या डे 5 मध्ये. तर आम्ही उदयपूरला पोहोचलो आहे. काल ऑलमोस्ट 8 वाजता जैसलमेरवरून निघालो होतो आणि आत्ता जस्ट मॉर्निंग 6:30ला आम्ही उदयपूरला पोहोचलो. ओव्हरनाईट फुल नाईट ट्रॅव्हलिंग होतं आणि इव्हेंच्युअली आम्ही स्लीपर बसमध्ये ट्रॅव्हल केलं. मला शूट करायला म्हणजे ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली आणि ऑब्विसली मी विसरलो पण. तर हे हॉटेल आम्ही बुक केलं आहे उदयपूरसाठी. म्हणजे उदयपूरमध्ये आम्ही 2 days स्टे करणार आहे. आणि खूप खरं सांगू का, खूप म्हणजे खूप थंडी आहे. मी आता टेम्परेचर बघितलं नाही, बट अराउंड 15 डिग्री तरी असणारच, ऑलमोस्ट 15 to 12 डिग्री. आणि माझी असं एक्सपेक्टेशन बिलकुल नव्हती की एवढी थंडी असणार आहे. तर मी असे बोलतात ना, जॅकेट अँड ऑल काय घेतलंच नव्हतं. फक्त हे एक्स्ट्रा कॅरी केलं आणि हे नॉर्मलवाले जॅकेट घातलं आहे मी. आता पण भारी वाटतं आहे, स्किन पूर्ण ड्राय झाली आहे. मी इकडे ऐश्वर्याला एक म्हणजे टास्क दिलाय. लेट सी ती कंप्लीट करते की नाही. निनाद कॅमेरा बघड. येस. तर ही चड्डी आमच्या चौघापैकी एकाच कोणाची तरी आहे. तर ऐश्वर्याला गेस करायची चड्डी कुणाची. ऐश्वर्या एक ऑप्शन तर नाही भाई. सो ते स्किप करू शकते. ऑप्शन कॅन्सल. एवढी आयुष्यात एवढं फ्रँक व्हायचंय. पाण्याची बॉटल. कॉंग्रॅच्युलेशन. मंडळ आभारी. इनकेस तुम्ही राजस्थानला कुठे पण येतात ना, ऑब्विसली एक विचार करून चाला की कुठे पण जाणार आहेत ना, तिकडे तुम्हाला एंट्री फीस तर असणारच आहे. ओके. आता आम्ही मनसून पॅलेसला जे उदयपूरमध्ये आहे तिकडे आम्ही चाललो आहे. तर इव्हेंच्युअली तिकडे पण एंट्री फी आहे अराउंड 155 रुपीज पर पर्सन. इन केस तुम्ही कार ऑर एल्स बाईकने येतात तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. लाईक 2 व्हीलरसाठी 60 रुपीज अँड कारसाठी 300 रुपीज चार्जेस. तर आम्ही आता नॉर्मल आम्ही कार घेऊन नाही आलं, तर पर पर्सन वाईज आम्ही 155 रुपीज भरणार आहेत. त्याची सिटीजनसाठी, इंडियन सिटीजन. फॉरेनरसाठी ऑब्विसली जास्त आहे, 505. मनसून पॅलेससोबत बायोलॉजिकल पार्क पण आहे, पण त्याचे चार्जेस वेगळे आहे, 60 रुपीज. अपने ग्रुप में एनिमल्स है पर ठीक है, ओरिजिनल वाले देखने हैं क्या? मॉन्सून पॅलेसला एंट्री फी एवढी भरली आहे म्हणून आता सगळे शांत झाले. पैसे गेले आमचे. किचन पॅलेसचे पैसे जात आहेत. कुठे चालले कोणाला काहीच आयडिया नाही. ट्रिपचा बजेट हल्ला आमचा सगळा. पार 150 रुपयाच्या वरती एंट्री फी असते का कुठं? त्याच्याशिवाय टॅक्सीचे पैसे. म्हणजे काय रोहित? नुसता खर्च. एवढे पैसे आणायचे कुठून भाई? आम्हाला वाटलं की राजस्थान में 15,000 बहुत हो गया. विना को क्या हो रहा है? हाँ. और कविता तो सो गई है. ऐश्वर्या तो पावर नॅप लेती है. ऐश्वर्याचं फिरण्याचं हे लॉजिक मस्त आहे. फिरायचं बट एक पॉईंट A to पॉईंट B मध्ये झोप काढायची पटकन. पॉईंट वर जाऊन खूप फोटो काढायचे. झोप काढून घ्यायचे पटकन. सफर खूबसूरत है उसका मंजिल से भी एकदम. सो 4 किलोमीटरसाठी आम्ही 106 रुपीज पे केले. मनसून पैलेस में क्या होता है? वहाँ पर मनसून होता है.
हे आवर टूर गाइड साइड प्लीज. ये राजा महाराजों के टाइम से है ये पहले. वो लोग सिर्फ बारिश में इधर आते थे. इसी- इसका नाम पड़ा है मानसून. मानसून पे. यहाँ से व्यू मस्त मिलता है बारिश में, इसलिए इधर आते थे. अदरवाइज उसका कुछ काम नहीं था. बाकी इधर सिर्फ उन्हाळा में नहीं चलते क्योंकि व्हाइट है ना, आँख में जाएगा. चलो. तो अपन इधर उन्हाळा में क्यों आए? तो मानसून में आना चाहिए था. He didn't give the fuck. दीजिए, आपको हो रहा है? चलो चलो, मैंने पकड़ लिया आपका. ऐसा का, हाँ मानसून पहले जाते वक्त ऐसा कपड़ा डालो जिसमें आपको कंफर्टेबल हो, ठीक है? नहीं तो देखो ऐसा पकड़ना पड़ता है पीछे से. हाँ क्या है ये? सुनसान नहीं है बट व्यू एक नंबर है. व्यू देखो पीछे. आता आम्ही 2:30 इकडे आलोय. थोडं नाही, जास्त ऊन आहे. आय थिंक सो इन केस तुम्ही संध्याकाळी येणार तर तुम्हाला इकडे अजून भारी वाटेल. यू आर स्मार्ट गर्ल्स, ओव्हर स्मार्ट. इथे सगळे महाराजांचे फोटो लावलेत आणि इकडे पण महाराजाचे फोटो लावले. ओ माय गॉड, दिस इज सो फिमिलियर. महाराज कुठे बघितल्यासारखं वाटतंय का? आता आपण फतेहसागर लेकच्या इकडे आहोत राईट. तर बोटिंग करायची आहे ब्रो, तुला इंटरेस्टेड आहे? म्हणून बोटिंग करतोय. वा भाई चांगलं. भाई एन्जॉय करण्यासाठी नाही, उलटी करण्यासाठी बोटिंग करतोय. वा भाई. त्याला विचारलं की बोटिंग करायला इंटरेस्टेड आहे का? बोलतो नाही, मला लेकमध्ये उलटी करायची म्हणून मला बोटिंग करायची. हे तुझ्या ब्लॉग, हे तुझ्या पण ब्लॉग मध्ये टाक. तुझ्या ब्लॉग मध्ये पण आता हसलं लगेच. पनीर आणि राईस रोटी include होते. फतेहसागर लेकच्या इकडे तुम्ही आले ना तर तुम्ही बोटिंग पण करू शकता. आता आम्ही तेच करायला चाललो आहे. विचारला नाही ना. आणि तुम्हाला जसे बोट हवे त्या अकॉर्डिंग त्यांचे रेट्स वेगळे आहेत. तर तुम्ही एकदा येताना इकडे चेक करा. थोडे कॉस्टली आहे बट ठीक आहे. हिअर वी गो. नाईस. पाणी आहे ना, पाणी इकडं पण पिऊन बघणार होय. पिऊन बघू नक्की. पहिला तू घे. पिऊन दाखव channel.
मस्त आहे, मस्त आहे. पिलो. मस्त आहे. गोड गोड लागते. व्ह्यू मस्त आहे. व्ह्यू बघा मागे बघा. आणि सुजितच्या मागे सनसेट. सुजित टायटॅनिकची आहे, टायटॅनिकची पोच आहे. काय ऐका ना पुढे. हो बोटिंग झाली फायनली. मजा आली वाटत. हा ग्रुप फोटो काढू आणि कळते. सोलो फोटो काढायला बसलो की 1-2 तास लागते. सोल्टो हा ए हिला घरी पाठव. आत्ता बरं नव्हतं हिला. हे पकडू मेरा. बोटिंग झाल्यानंतर आम्ही जस्ट फोटोशूट केला थोडाफार बाहेर. बिकॉज सनसेटचा व्ह्यू खूपच जास्त चांगला होता, मस्त होता. आणि आता जस्ट मग आम्ही विचार केला की इव्हेंच्युअली हॉटेलवरती जाऊन तर आता काय करायला नाही आमच्याकडे. तर आम्ही मग आता वॉक करत 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 चाललो आहे. आणि लिटरली सांगू अजून म्हणजे एक तो व्ह्यू मस्त आहे. आणि वॉक करायला पण बोलतो क्लायमेट काइंड ऑफ थिंग एकदम मस्त वाटतं. आणि तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल अजून एक व्लॉगर निनाद राऊत मागे करतात. बाकी सगळे पब्लिक पुढे वॉक करतात. हेलो बॉयज. आणि मेरे वॉक में निनाद को लेते हुए आम्ही एकामेकांना घेतो ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये ब्लॉग नंतर पण घेतात. नाही ना ब्लॉगमध्ये घेतो आम्ही. मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. एकमेकांना ऑन कॅमेरा घेतो. ब्लॉगमध्ये काय यार फक्त तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी. अजून काय ते नाही. लोक कोलॅब करतात. याच्या ऍक्शन वर जाऊ नका प्लीज. कोलॅब करतात. बट इट नाईस यार. असं एकामेकांना प्रोत्साहन केला पाहिजे. सगळ्यांची एकत्र प्रगती झाली पाहिजे. काय बोलतात म्हणून मी निनादला ब्लॉग मध्ये घेतो आणि नंतर मला निनाद घेतो ब्लॉग मध्ये. सही आहे, सेक्सी आहे. बघ चेक पोस्ट पार केल्यानंतर पहिलेच उजवे वळण घेऊन गाडीने जंगलात प्रवेश केला. रस्ता डांबरी असला तरी जसं जसं पुढे जावं लागलं तशी गर्दी